मानाचा जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी वाक्षी वकील संघ संपूर्ण जातीने सन्माननीय आमदार राजेंद्र राऊत साहेब यांच्या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी पदाधिकाऱ्यांसहित सर्व वकील बांधव या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। सर्व वकील बांधवांची एक विनंती आहे की राजभवनचा जी मागणी आहे ते महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये व कायदेशीर व सनद मार्गाने सर्व मागण्या मान्य व्हाव्या आणि वार्षिकी आमदार श्री राजेंद्र राऊत हे मराठा आरक्षणाच्या ओबीसी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा देणारे महाराष्ट्रातले एकमेव आमदार आहेत। त्यामुळे त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे व त्यांच्या लढ्याला संपूर्ण वार्षिक वकील संघाचा कायम पाठिंबा आहे। शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी प्रथमतः नतमस्तक होतो। बार्शी तालुक्याचे नेते आमदार राजेभाऊ राऊत मागील 2 दिवसापासून जे मनोज जरांगे पाटलांची जी पूर्वीपासून वर्षापूर्वीपासून जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून 50% आतून आरक्षण मिळावं, त्यांच्या मागणीला अनुरूप मागणी माननीय राजेभाऊ राऊत यांनी धरलेली आहे। राजभवनची मागणी होण्यापूर्वी मराठा समाजामध्ये बहुतांश लोकांना संभ्रमावस्थेत होते की आपल्याला आरक्षण कुठून पाहिजे, एकतर ओबीसीतून पाहिजे, 50% वरून पाहिजे, फक्त कुठल्याही सर्वसाधारण व्यक्तीला विचारलं तर आरक्षण पाहिजे। आणि मनोजदादा देतील त्या पद्धतीनं मनोजदादांच्या पाठीमागं एक पालक या नात्यानं सगळा समाज मनोजदादांच्या पाठीमागं उभा होता आणि त्यांना जाणून राजभवनी तालुक्यामध्ये आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सरकारमध्ये राजभवनी वेळोवेळी समाजाची मोठ्या भावाच्या नात्यानं प्रत्येक समाजाला दुसऱ्या समाजाला नाराज न करता आपली भूमिका ज्या त्या फोरम मध्ये मांडण्याचा राजभवनी आतापर्यंत प्रयत्न केला। राजभवनची जी मागणी होती की समाजाला लवकरात लवकर जे टिकणार आहे 50%च्या आतून आरक्षण जर समाजाची मागणी असेल तर त्या पद्धतीने द्या, जे 10% आरक्षण दिले सरकारनं जर समाजाला मान्य असेल तर त्या पद्धतीने द्या। माझी भूमिका समाजाच्या विरोधात नाही, मी नेहमी समाजाचा आहे, प्रथम समाजाचा आहे। ही पदपिद राजभवनला गौ नाही। राजभवन जर तालुक्यानं जर बघितलं तर राजभवनी समाजासाठी आतापर्यंत लय संघर्ष केलेला आहे, ते संघर्ष क्षेत्र आहे आणि राजभवनला नेहमी संघर्षातून जाण्याची सवय। आज लोकांना वाटतं की फेक नेरेटिव्ह तयार करून राजभाऊची प्रतिमा मलिन होते काय की राजभाऊच्या विरोधात वातावरण तयार होतं काय की, पण तसं वातावरण थोडे दिवस असतंय, तसं वातावरण पूर्ण काळ टिकत नसतंय। खऱ्याचं खरं दूध का दूध, पाणी का पाणी, राजभाऊची टॅगलाईन आहे आंदोलनाची आणि या टॅगलाईन प्रमाणे राजभाऊ पुढे चालले। आज समाजाला कळालंय की 50%च्या आतून आरक्षण आपल्याला मागणी आहे आपली, ही सर्वसामान्य जनतेपर्यंत राजभाऊचा मेसेज गेलाय आणि तो मेसेज घेऊन राजभाऊच्या मागणीला आता मनोज दादांचाही पाठिंबा मिळालाय। 2 दिवसापासून जे काय मतभेद होते ते आता सर्वतम मतभेद मिटलेले आहेत आणि जे काय बाबा चांडा चौकडीने तालुक्यातल्या जाऊन तिथं फेक नेरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला, कान भरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना एवढं सांगतो राजभाऊला जर गुलीवर धोका देण्याचा प्रयत्न केला तर राजभाऊ बुक्कीत टेंगून आणल्याचा आणि कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही। तर समाजाची मागणी समाजाबरोबर आहे। राजभाऊचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, राजेभाऊ हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा एक सर्वसाधारण कार्यकर्त्यापासून त्यांची सुरुवात आहे। राजभाऊचं एकच म्हणणं असतंय की जाती जातीत भांडणं लागवणे, धर्माधर्मामध्ये भांडणं लागवणे आणि हा मेसेज सगळ्या समाजामध्ये जावा, सगळ्या महाराष्ट्रभर जावा, त्याच्यासाठी त्यांचा त्यांना काय पदाची काय अपेक्षा नाही। आणि त्यांना वाटतं कोणतं राजभाऊ असं करते परसेप्शन करायला लागले राजेभाऊला काय नाही। राजेभाऊची ज्यांना काय वेळ झाले त्यांच्यातच फक्त राजभाऊची प्रतिमा मलिन आहे। राजभाऊ करोडो फॅन आहेत, राजभाऊचे फॅन की कधी राजभाऊचा 1 रुपयात निघले नसणारे कार्यकर्ते राजभाऊवर जीव ओळख टाकणारे माणसं आहेत। आणि आज आम्ही इथं आलो म्हणजे आमचा विश्वास आहे की आम्हाला बिल्डिंगच्या कामासाठी राजभाऊने जीवाचं रान केले, स्वतःच्या कुटुंबाला कधी वेळ न देणार म्हणून सकाळी 7 वाजता कर्नल भोसले चौकात बसतोय, 1 वाजता घरी जेवायला जातो हा माणूस आणि राज्याला कळलं पाहिजे की समाजासाठी झटणारा कोण माणूस आहे। कधीही कुठलीही भांडणं झाली तर कधीही बेरजेचं राजकारण करणारा हा व्यक्ती नाही की मला बाबा ही मतं नाराज होतील, ती मतं नाराज होतील, ज्याची बाजू पडकी आहे त्याच्यासाठी राजभाऊ खंबीर उभे असतात आणि राजभाऊ जिथं खंबीर असते तिथं बार्शीची जनता त्यांच्या पाठीमागे आहे। राजभाऊ भविष्यात काय व्हायचं ते उद्या, पण तुमच्यावर प्रेम करणारी निस्वार्थी जनता तुमच्या पाठीशी आहे। तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही हात मारा, हीच काय वेळ आयुष्यभर तुमच्यासाठी प्रत्येक श्वासात पर्यंत तुमच्या बरोबर राहतो आणि कधी तुम्ही स्वतःला की मी समाजासाठी एवढं केलं मला समाज सोडतो काय, समाज तुम्हाला सोडत नाही। ह्या जे चांदा चौकडीने जे काय केलंय त्याच्यासाठी तुम्ही हे जे उत्तर दिलं योग्य आहे, महाराष्ट्राला तुमची भूमिका
पटलेली आहे. सोशल मीडिया तुम्हाला प्रचंड प्रतिसाद आहे. ज्यांना काय वाटायचं ते वाटू द्या. वकील संघ तुमच्या पूर्ण ताकदीने आहे आणि आम्ही प्रशासन जी काय फेक नेरेटिव्ह केलंय ती मोडून काढायला आम्ही खंबीर आहोत. तिथंच बसतो दररोज आमच्यापाशी माणसं येतील. सर्वसाधारण जनता तुमच्या बाजूला आहे. ज्यांचा वैयक्तिक स्वार्थ तुमच्यापर्यंत साधलेला नाही ती लोक तुमचा फेक नेरेटिव्ह तयार करायला लागली ती त्याच्याकडे लक्ष देऊ नका. कुत्ते बुके हजार हाती चले बाजार त्याप्रमाणे तुम्ही निवांत चलत राहा. तुमच्या मागे बक्षीस जनता येणार आहे.